बेलापूर ग्रामपंचायतचे सदस्य रमेश अमोलिक यांनी तात्पुरत्या स्वरूपात आमरण उपोषण स्थगित केलंय। बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीने 1100 घरकुलाचे बांधकाम सुरू केले असून घरकुलाची जागा कोणाच्याही नावावर नसताना चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू केलं। याबाबत वारंवार निवेदनं देऊनही काहीच कारवाई झाली नाही। त्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी ग्रामपंचायतच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं होतं। मात्र येणाऱ्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिल्याने रमेश अमोलिक यांनी तात्पुरत्या स्वरूपात आमरण उपोषण स्थगित केलं आहे। मात्र 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर पुन्हा यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आंदोलक रमेश अमोलिक यांनी दिलाय। येणाऱ्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये सत्ताधारी काय निर्णय देणार याकडे संपूर्ण बेलापूरकरांचं लक्ष लागलं आहे। माझ्या प्रमुख उपोषणाच्या मागण्या अशा होत्या की बेलापूर ग्रामपंचायतला अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी घरकुल बांधण्यासाठी जवळजवळ 22 एकर जमीन गाव विस्ताराकरता विनामोबदला दिली आहे। त्यामुळे ते विनामोबदला जी जमीन दिली त्या जमिनीवर ग्रामपंचायत घरकुल बांधत आहे। ते घरकुल कुठल्याही परवानगी नसल्यामुळे व शासनाच्या कुठल्याही नियमात ते घरकुल नसल्यामुळे मी काय केलं, मी आज दिनांक 21/1/2024 रोजी मी उपोषणात सकाळी 10 वाजता बसलो होतो। पण ग्रामपंचायतने मला असं पत्र दिले आहे की जे नियमांकुल म्हणजे जे बेकायदेशीर घर चालू आहे ते शासनाच्या जे नगर रचनाचा रेखांकन विभाग आहे त्यामार्फत लेआउट मंजूर करून रेखांकन मंजूर करून त्यावर 26 जानेवारीला जी ग्रामसभा होणार आहे त्या ग्रामसभेच्या ठरावात मला त्या विशेष घरकुल योजनेच्या संदर्भात विशेष माझ्या प्रश्नावर हे मत मांडणार आहे। त्या घरकुलाच्या योजनेचे जे मुद्दे दिले होते ते मागं दिसत आहेत 12 मुद्दे, त्या 12 मुद्द्यावर ते विशेष भर देणार आहे आणि जर त्या मुद्द्यावर माझं समाधानकारक मला उत्तर नाही मिळालं तर मी माझ्या या उपोषणाला परत एकदा याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन मी करणार आहे। आंदोलन म्हणा उपोषण म्हणा मी 26 जानेवारीनंतर करणार आहे। तशी मला त्यांनी ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतमार्फत जे आपले ग्रामसेवक आहे लहारी भाऊसाहेब यांनी मला त्या पद्धतीने मला लेखी उत्तर बी दिलेलं आहे। त्यामुळे मी आज संध्याकाळी 6 वाजता मी माझं उपोषण थांबवलं आहे। पण मी माझं उपोषण माझ्या जर मागण्या या 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये जर पूर्ण झाल्या नाही तर मी हे उपोषण केव्हाही माझं आंदोलन चालू ठेवणार आहे, हे तितकंच नक्की।